नमस्कार. हॅलो एव्हरीवन. स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या बी फॉर बँकिंग या फक्त बँकिंगसाठीचं जे आपलं सेटअप आहे आणि त्याचं जे यूट्यूब चॅनल आहे त्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मी प्राध्यापक सचिन जगताप, एक्स बँक पी ओ, बँक ऑफ इंडिया. आणि आज आपण जे लेक्चर या ठिकाणी घेणार आहोत तर त्याआधी लातूर शहरामध्ये बी फॉर बँकिंग हे बँकिंगचं सेपरेट युनिट आणि जे जसं SSC आहे, त्यानंतर आहे NDAच्या परीक्षा, IBPS SBIच्या परीक्षा, क्लर्क आणि POच्या, तर या सगळ्या परीक्षांसाठीचं एक एकत्रित मार्गदर्शन केंद्र आणि दिस इज अन इन्स्टिट्यूट फॉर प्लेसमेंट्स आपण या ठिकाणी सुरू केलेलं आहे. आणि जे विद्यार्थी नवीन आहेत, चॅनलला सबस्क्राईब केलं नाही, त्यांनी आता लगेच सबस्क्राईब करा, ठीक आहे. आणि आत्ता जी IBPSची क्लरिकलची ॲड या ठिकाणी आलेली आहे तर ती ॲड या आजच्या लेक्चरमध्ये आपण डिकोड करणार आहोत, ठीक आहे. चला, तर ही जी जाहिरात आहे तर ती रिक्रुटमेंट ऑफ प्रोबेशनरी ऑफिसर्स आहे ना, तर ही प्रोबेशनरी ऑफिसरची जाहिरात आहे. पार्डन. तर ही जी जाहिरात आहे प्रोबेशनरी ऑफिसर्सची जाहिरात आहे आणि ही जाहिरात एकूण किती जागांसाठी आलेली आहे, कोणत्या बँकांसाठी आहे? पार्टिसिपेटिंग बँक्स एवढे आहेत, आपल्या 11 बँका आहेत त्या ठिकाणी. तर त्यामध्ये काय काय? बँक ऑफ बरोदा, इंडिया, महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज, PNB, पंजाब अँड सिंध बँक, युको बँक आणि युनियन बँक ऑफ इंडिया, ठीक आहे. आता याच्यामध्ये त्यांनी काही टेंटेटिव्ह डेट्स दिलेले आहेत, ठीक आहे. तर तुम्हाला ऍप्लिकेशन करायची जी डेट आहे किंवा फॉर्म आणि फी भरायची जी डेट आहे ती आहे 2 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट या दरम्यान तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. IBPS ची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला तो फॉर्म भरायचा आहे, ठीक आहे. आता ही प्री ट्रेनिंग एक्झाम जी आहे तर विशिष्ट वर्गांसाठी वेगवेगळ्या बँका तर प्री एक्झाम ट्रेनिंग जी एक्झाम आहे त्याच्या आधी ट्रेनिंग घेतात, तर त्यांच्यासाठीच्या ह्या तारखा आहेत. जे जनरलमध्ये विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी या तारखा इट डझंट मॅटर, ओके. त्यानंतर कॉल लेटर तुम्हाला ऑक्टोबरमध्ये येणार आहे. एक्झाम पण प्रिलिम्स कधी होणार आहे? ऑक्टोबर 2022 मध्ये होणार आहे, ठीक आहे. त्याचा रिझल्ट लगेच कधी लागणार आहे? नोव्हेंबरमध्ये. आणि जी ऑनलाईनची मेन एक्झामिनेशन आहे ती कधी होणार आहे? आपली 2022 मध्ये होणार आहे. म्हणजे काय, आत्ता तुम्ही ऑगस्टमध्ये फॉर्म भरायचा आहे, ऑक्टोबरमध्ये प्री होणार आहे, लगेच नोव्हेंबरमध्ये मेन्स होणार आहे. त्यानंतर लगेच कॉल लेटर्स फॉर इंटरव्ह्यू हे तुम्हाला कधी येणार आहे? जानेवारीमध्ये. निकाल लागणार आहे डिसेंबरमध्ये, जानेवारी 2023 मध्ये आणि जानेवारी फेब्रुवारीमध्ये 2023 साली, म्हणजे पुढच्या वर्षी, म्हणजे आत्तापासून एक जवळपास 5 महिन्यांच्या नंतर आपले लगेच इंटरव्ह्यू होतील आणि प्रोव्हिजनल अलॉटमेंट लगेच कधी होणार आहे? तुमचं एप्रिल 2023 मध्ये होणार आहे. क्लिअर? चला, आता काय म्हटलेलं आहे? हे काय म्हटलंय की जर तुम्ही प्री एक्झाम ट्रेनिंगसाठी ते डॉट दिलेला आहे, ठीक आहे. एलिजिबिलिटी, तर काय पात्रता सांगितलेली आहे? तर सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्हाला डिग्री असणं कंपल्सरी आहे, डिग्रीची एक पात्रता आहे. त्यानंतर नॅशनॅलिटी इंडियन बघायचं, हे बाकी नेपाळ, भूतान वगैरे काय आपल्यासाठी नाही, ते बघत बसायचं नाही. वयाची अट सांगितलेली आहे, मिनिमम 20 वर्ष, मॅक्झिमम 30 वर्ष, ठीक आहे. 20 ते 30 वर्ष हा तुमचा तारीख त्यांनी दिलेली आहे. तुमचा जन्म 2 ऑगस्ट 92च्या आधी झालेला नसावा आणि तुमचा जन्म 1 ऑगस्ट 2002च्या नंतर झालेला नसावा. बोथ डेट्स आर इन्क्लुझिव्ह आहेत. म्हणजेच काय, 2 ऑगस्टच्या आधी नको आहे म्हणजे 2 ऑगस्टला चालतो, ठीक आहे. 1 ऑगस्टच्या नंतर नको आहे म्हणजे 1 ऑगस्टला चालतो, ओके. ते इन्क्लुडिंग त्या डेट्स आहेत, राईट. आता एज लिमिट SC ST यांच्यासाठी रिलॅक्सेशन दिलाय 5 वर्ष, याच्यातच 5 वर्ष फक्त ऍड करायचे, ओके. त्यानंतर म्हणजे कुठं 5 वर्ष आधी नाही, 5 वर्ष नंतर ऍड करायचे आहे ना, नाहीतर मग तुम्ही सर अडीच वर्ष द्या मग 2.5 वर्ष द्या असं नाही येते ना. 5 वर्ष सगळे जे आहेत ते नंतर ऍड होतील. त्यानंतर अदर बॅकवर्ड क्लास OBC त्याच्यासाठी 3 वर्ष, पर्सन्स विथ डिसेबिलिटीज त्यांच्यासाठी 10 वर्ष आणि एक सर्व्हिसमन वगैरे जे आहेत त्यांच्यासाठी 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन म्हणजे 30 वर्षाच्या पुढं हे प्लस करायचे, ओके. त्यानंतर पर्सन्स अफेक्टेड बाय 1984 राईट्स, जे दिल्लीमध्ये शिखांची दंगल झाली होती 84ला, त्यांच्यासाठी सुद्धा 5 वर्ष वाढवून दिलेत, पण ते आता महाराष्ट्राला लागू होणार नाही, ओके. चला, त्यानंतर पुढं काय म्हटलेलं आहे? एक्स सर्व्हिसमन वगैरे दिलाय. एज्युकेशनल क्वालिफिकेशन 22/8/2022 रोजी तुमच्याकडे युनिव्हर्सिटीची जी रेकग्नाइज युनिव्हर्सिटी आहे त्याची डिग्री असणं अपेक्षित आहे. त्यानंतर काय म्हटलंय? युनिव्हर्सिटीची डिग्री तुमच्याकडे पाहिजे, त्याचा रिझल्ट असणं अपेक्षित आहे. मार्क असले पाहिजे. मार्काचं कॅल्क्युलेशन ऑफ पर्सेंटेज आहे, जिथं CGPA OGPA वगैरे दिला ग्रेड दिले जातात काही ठिकाणी, ते पर्सेंटेज नसतात. रिझर्वेशन आहे, त्या संदर्भातल्या काही तरतुदी आहेत जे की आपल्याला कामाचं नाही.
डिसेबिलिटी संदर्भातल्या काही तरतुदी आहेत त्या पण आपण तुम्ही वाचून घ्या त्याच्यामध्ये, पण तिथं पण आपण काही बोलणार नाही आहेत. हां, प्री एक्झामिनेशनची जी ट्रेनिंग आहे ती वेगवेगळ्या बँका घेतात, त्या संदर्भातल्या पण इथं काही तरतुदी त्यांनी दिलेल्या आहेत. आता काय म्हटलेलं आहे, ही जी आहे महत्वाचा घटक CRP ऑनलाईन एक्झामिनेशनची काय असणार आहे प्रोसिजर, तर त्यामध्ये द स्ट्रक्चर ऑफ द एक्झामिनेशन्स विल बी कंडक्टेड ऑनलाईन ॲज फॉलोज. परीक्षा काय आपली प्युअरली ऑनलाईन बेसिसवरती परीक्षा आहे. प्रिलिमिनरी, तर प्रिलिमिनरी मध्ये किती विषय असतात, 3 विषय असतात. पहिला कोणता, इंग्लिश लँग्वेज, त्यानंतर क्वांटिटेटिव्ह, त्यानंतर रिझनिंग. आता त्यांनी काय केलेलं आहे, इंग्लिशला 30 प्रश्न आहेत, मार्क पण किती आहेत त्याला 30च आहेत, आणि मीडियम काय असणार त्याचं इंग्लिश. इंग्लिशचे प्रश्न हिंदीतून तर विचारले जाणार नाही. प्रिपोजिशन काय, प्रीपोजिशन असं नाही विचारता येणार आहे ना, तर माध्यम काय इंग्लिश. आणि टाइम त्याच्यासाठी किती मिनिटाचा दिलेला आहे त्यांनी, 20 मिनिटांचा वेळ आहे. मग 20 मिनिटात तुमचे जर इंग्लिशचे प्रश्न 15 मिनिटातच संपले तरी तुमचा वेळ तो शिल्लक राहणार आहे, तो तुम्हाला इकडे नाही वापरता येणार. पूर्वी काय होतं की इंग्लिश संपलं 10च मिनिटात, बाकीचा वेळ तुम्हाला रिझनिंग आणि क्वांटिटेटिव्ह साठी वापरता येत असायचा. आता तसा वेळ तुम्हाला वापरता येणार नाही. ओके, क्वांटिटेटिव्हला किती प्रश्न आहेत, 35 प्रश्न, आणि मार्क्स पण किती आहेत 35च. ते दोन्ही भाषेतून असणार आहेत, इंग्लिश आणि हिंदी, आणि त्याला सुद्धा काय वेळ आहे, 20 मिनिटांचाच वेळ आहे, जो की फार कमी वेळ आहे. ओके, आणि तिथं तुमचं काय बघायचंय, ॲक्युरसी विथ स्पीड. म्हणजे स्पीड नुसती बघायची नाही, मग तर गोल 35 करून येऊ ना आपण बाहेर. ॲक्युरसी विथ स्पीड ते दोन्ही पण पाहिजे, किंवा स्पीड विथ ॲक्युरसी असं आपण म्हणूया ना. त्यानंतर रिझनिंग एबिलिटी, किती प्रश्न आहेत 35, तर याला पण मार्क 35. भाषा इंग्लिश हिंदी, वेळ किती आहे 20 मिनिटांचा. म्हणजे हा पूर्ण 1 तासाचा पेपर असणार आहे, प्रिलिमिनरीचा पेपर आपला. ओके, बर. त्यानंतर काय केलं जाईल, कॅन्डिडेट्स हॅव टू क्वालिफाय इन ईच ऑफ द 3 टेस्ट्स बाय सिक्युरिंग मिनिमम कट ऑफ. प्रत्येकाचा एक मिनिमम कट ऑफ, ज्याला आपण सेक्शनल कट ऑफ म्हणतो, ज्याच्यासाठी बँकिंगच्या एक्झाम ह्या प्रसिद्ध आहेत आहे ना, तर ते सेक्शनल कट ऑफ तुम्हाला पास करायचंय. एकदा सेक्शनल कट ऑफ तुम्ही पास झालात की लगेच तुम्हाला काय मेन्स एक्झामचं कॉल लेटर येणार. आता मेन एक्झामिनेशन कशी असणार आहे, 5 विषय असणार त्याच्यामध्ये. पहिला असणार आहे तुमचा रिझनिंग आणि कम्प्युटर ॲप्टिट्यूड. प्रश्न किती असणार आहेत बघा 45, आणि वेळ किती असणार आहे 60 मिनिटे. बरं, आता याच्यामध्ये मार्क 60 म्हणतंय, प्रश्न किती आहेत 45, इथं प्रश्न किती आहेत 35, मार्क किती म्हणताय 40, प्रश्न 35 मार्क 60. म्हणजे हे काय थोडंसं त्यांचं जे काय म्हणूया पर्सेंटाईल पद्धत त्यांची वेगळी आहे मार्क्स देण्याची, तर त्यानुसार इथं मार्क मिळतात. आपण त्याचा विचार करायचा नाही, आपण काय बघायचं, नंबर ऑफ क्वेश्चन्स बघायचे आणि त्यानुसार सोडवायचा प्रयत्न करायचा आहे. मग रिझनिंग आणि कम्प्युटरचे कमी प्रश्न येतात, 5, 6, 7, 8 ह्या दरम्यान प्रश्न येतात, बाकी सगळे रिझनिंग वरती प्रश्न त्या ठिकाणी येतात. ओके, जनरल अवेअरनेस, इकॉनॉमिक्स आणि बँकिंग अवेअरनेस हे मिळून किती प्रश्न आहेत या ठिकाणी 40. म्हणजे चांगला याला काय दिलेला आहे त्यांनी, स्कोप दिलेला आहे या प्रश्नांना. आणि जो व्यक्ती हा स्किप करेल तर त्याचं निकाल यायचं अवघड आहे, कारण इथं पण तुम्हाला सेक्शनली पास व्हायचं आहे. तर 40 प्रश्न त्या ठिकाणी आहेत, त्याला मात्र वेळ फक्त किती दिलाय त्यांनी 35 मिनिट. का, 1 लाइनर प्रश्न असतात, 35 मिनिट्स इज इनफ. अगदी त्यांनी 20 दिला असता तरी पण चालला असता, कारण एका मिनिटात 2 प्रश्न होतात. इंग्लिश लँग्वेज किती प्रश्न आहेत 35 प्रश्न, माध्यम इंग्लिश याचा आहे, वेळ 40 मिनिट. ठीक आहे, म्हणजे ग्रामरचे काही प्रश्न आहेत, 2-3 वाक्य दिले, थोडासा वेळ लागला, त्यासाठी 40 मिनिटांचा वेळ त्यांनी दिलेला आहे. आणि डेटा एनालिसिस अँड इंटरप्रिटेशन. आता इथं काय केलंय, क्वांटिटेटिव्ह असं नाव दिलेलं नाहीये. मेन्सला त्यांनी काय म्हणलंय, डेटा एनालिसिस म्हणजे काय, आलेख देणे वेगवेगळे, सर्कल देणे, पाय चार्ट, त्यानुसार काही पर्सेंटेज दिलं जातं. ए गावाचं बी गावाचं पाय चार्ट दिला, आणि मग ए गावातली लोकसंख्या बी गावाची ह्यांचा रेशो किती आहे, बी गावातली गणित न शिकलेली ए गावातली विज्ञान शिकलेली यांचा रेशो कितीचा फरक आहे. अशाच प्रकारचे प्रश्न, म्हणजे तो जो डेटा दिलाय तो तुम्ही किती चांगल्या प्रकारे इंटरप्रिट करू शकता, त्याचं आकलन किती चांगलं आहे तुमचं, याच्यावरती हे 35 प्रश्न आहेत. आणि याला मार्क किती आहेत 60 मार्क आहेत, आणि त्याला वेळ किती दिलेला आहे 45. हा मिळून किती तासाचा पेपर आहे आपला, 3 तासाचा पेपर आहे. आणि जो 5वा घटक आहे इंग्लिश लँग्वेज, याच्यामध्ये फक्त 2 घटक आहेत, लेटर रायटिंग आणि एसे रायटिंग, हे 2च घटक आहेत. तर ते बघा, नंबर ऑफ क्वेश्चन किती आहे 2, आणि किती 25 गुण त्यासाठी दिलेले आहेत, आणि वेळ किती दिलेला आहे त्यासाठीचा 30 मिनिटांचा. आता हे जे लिखाण केलेलं आहे तुम्ही, हे तपासलं जाईल कशाकडून, त्यांनी खाली म्हणलेलं आहे IBPS रिझर्व्स द राईट टू मॉडिफाय द स्ट्रक्चर ऑफ द एक्झामिनेशन वगैरे वगैरे वगैरे. इथं नाही दिलेलं. हां, डिस्क्रिप्टिव्ह पेपर ऑफ इंग्लिश लँग्वेज मे बी इव्हॅल्युएटेड बाय अन ऑटोमेटेड स्कोरिंग मेकॅनिझम.
म्हणजे ते माणसं तपासली तर तुमचा निकाल ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर असा येणार नाही ना. त्याला 6-8 महिने लागतील. देशभरात आता 6,500 जागांची जाहिरात आहे. तर त्याच्यात जर माणसांनी तपासत बसलं तर 1,00,000 फॉर्म येणार आहेत. त्याच्यामध्ये मेन्सला जरी म्हटलं तरी जवळपास 12 पट, बारसक 78, बारसक 72, 70-72 हजार लोक मेन्स देणार आहेत. तेवढ्या लोकांचे पेपर तपासणं अवघड आहे ना. तर ते काय मशीन ते तपासणार आहे, पण ती मशीन काय बायस्ड नसेल. ती मशीन इथं दिलंय है ना, इनबिल्ट बायसेस फॉर इव्हॅल्युएटिंग रिस्पॉन्सेस. इट डज नॉट हॅव एनी इनबिल्ट बायसेस. म्हणजे त्या मशीनला काही तसं पूर्वग्रह असणार नाही की ह्यानं हे लिहिलंय ह्याला मार्क देऊ नका. ते एक बंच ऑफ वर्ड्स असेल त्यांच्याकडं, तेवढे वर्ड्स त्याच्यामध्ये आलेत का है ना, स्पेलिंग मिस्टेक काही झाले तर त्याचं एक ॲक्युरेसीचं प्रमाण असेल, त्यानुसार त्यांना मार्क दिले जातील है ना. ओके चला, डॉक्युमेंट दिलेला आहे. कॉल लेटर तुमच्याकडे असलं पाहिजे. मेन एक्झामचं फोटो आयडेंटिटी प्रूफ तुमच्याकडे असला पाहिजे इन ओरिजिनल है ना, बिअरिंग द सेम नेम असलं पाहिजे. लेट जे येणार आहेत रिपोर्टिंग टाइमच्या त्यांना आम्ही घेणार नाही. सरळ सरळ आहे. ओके, बाकीचं काय त्यांनी दिलेलं आहे की कॉल लेटर विल नॉट बी कलेक्टेड. तुमचं कॉल लेटर घेतलं जाणार नाही. विल नीड टू रिटेन द कॉल लेटर. तुमच्याकडे ते कॉल लेटर असलं पाहिजे. बँकिंगचं हे एक महत्वाचं आहे. जेव्हा मी पीओ झालो तेव्हाही तुमचं जे कॉल लेटर प्रिलिम्सचं तुम्हाला आलेलं होतं तिथून ते मेन अगदी GDP आहे तुमचा शेवटी होईपर्यंत सुद्धा तुम्हाला ते कॉल लेटर जपून ठेवायचं असतं. ठीक आहे, कॉल लेटरला फार महत्व आहे. परीक्षेला जे कॉल लेटर येतं तुम्हाला ते फार IMP आहे. तुम्हाला 3 कॉल लेटर येणार आहेत आता. प्रिलिम्सचं पास झाला तर मेन्सचं, पास झाला तर इंटरव्ह्यूचं आहे ना, आणि सगळ्यात शेवटचं येतं तुमचं काय ऑफर लेटर किंवा अपॉइंटमेंट लेटर येतं शेवटचं. हे सगळेच कॉल लेटर तुम्हाला जपून ठेवायचे आहेत. हेंद्रटासारखं ह्या रूममध्ये हे एक लेटर, त्या रूममध्ये ते एक लेटर, असं केल्यानंतर होणार नाही. ठीक आहे, आणि हीच सुरुवात आहे कशाची, इफ यू आर एलिजिबल टू बिकम अ बँक एम्प्लॉई ऑर नॉट, याची ही सुरुवात आहे. लक्षात आलं. चला, त्यानंतर पेनल्टी फॉर रॉंग आन्सर्स. काय आहे पेनल्टी फॉर रॉंग आन्सर्स? 1/4 0.25 ही पेनल्टी आहे. आता एक्झामिनेशन सेंटर्स, तर जी प्रिलिम्स आहे तर किंवा आता बघा पुढं आहेत ते एक्झामिनेशन सेंटर. प्रिलिमचं एक्झामिनेशन सेंटर महाराष्ट्रामध्ये जवळपास 18-19 वेगवेगळ्या ठिकाणी आहे. मग प्रत्येकच जिल्हाच आहे का, तर तसं काही नाही. काही जे मोठे आता अंबाजोगाई जिल्हा नाहीये पण तिथं पण सेंटर देण्यात आलेलं आहे. लातूरला पण सेंटर आहे. औरंगाबाद, पुणे अर्थात या शहरांमध्ये एक्झामिनेशनचं सेंटर आहे. नो रिक्वेस्ट फॉर चेंज ऑफ सेंटर ऑफ एक्झामिनेशन शॅल बी एंटरटेन. नाही मिळणार बदलून तुम्हाला आहे ना. स्कोर, द करेक्टेड स्कोर्स वेगवेगळे. आता ह्यांचे काय सेशन्स आहेत ना, मग आता हे पहिलं एक सेशन झालं, त्यानंतर हे एक सेशन आहे, हे एक सेशन. प्रत्येक वेळी पेपर एकसारखा तर असणार नाही, वेगवेगळा असेल. मग काठिण्य पातळी पण वेगवेगळी असेल ना त्या पेपरची. मग हे स्कोर काय केले जातील, ऍडजस्ट केले जातील. म्हणजे समजा इथं फार टफ पेपर होता, इथं एखाद्या मुलाला स्कोर मिळालाय 40, इथं सोपा पेपर होता, इथं स्कोर मिळालेला आहे 60, आणि इथं मध्यम पेपर होता, इथं स्कोर मिळालाय 50. तर तिघांचे स्कोर सारखेच झाले. टफ मध्ये 40 इज इक्वल टू इझी मध्ये 60 इज इक्वल टू मीडियम मध्ये 50. म्हणजे तिघांचाही स्कोर काय झाला, एकसारखा स्कोर झाला. एक उदाहरण देतोय मी तुम्हाला. हे प्रत्यक्ष असंच असेल असं नाही, पण उदाहरणार्थ हे असं असेल. ओके, त्यानंतर कट ऑफ. तर काय म्हटलंय, वेगवेगळे पुन्हा सेक्शनल कट ऑफ आहे आणि त्यानंतर मिनिमम कट ऑफ. प्रत्येक सेक्शन मधलं कट ऑफ पास व्हायचंय आणि त्यानंतर जी बेरीज येईल तुमची त्याच्यात पुन्हा तुमचं काय असलं पाहिजे, मिनिमम कट ऑफ तुम्ही गाठलं पाहिजे. ओके, इंटरव्ह्यू हा एक नॉर्मली तुमचा काय 100 गुणांचा इंटरव्ह्यू असणार आहे असं त्यांनी म्हटलंय. द टोटल मार्क्स अलॉटेड फॉर द इंटरव्ह्यू आर 100 आणि रिटर्न आणि इंटरव्ह्यू यांचा जो रेशो असणार आहे तो किती असणार आहे, 80:20. आणि मिनिमम किती टक्के मार्क घ्यायचे, 40%. आणि जर SC ST OBC किंवा दिव्यांग व्यक्ती असेल तर त्याला 35% मार्क्स त्या ठिकाणी घ्यायचे आहेत. ठीक आहे. ठीक आहे, डॉक्युमेंट काय काय द्यायचे ते सांगितलेलं आहे. हे सगळे डॉक्युमेंट्स आवश्यक आहेत. जेव्हा तुम्ही पास व्हाल त्यावेळी ही जाहिरात काढून बघा इंटरव्ह्यूला जाताना, कारण हे तुम्हाला डॉक्युमेंट आवश्यक असणारे आहेत. आयडेंटिटी व्हेरिफिकेशन इट शुड बी देअर. सोशल डिस्टन्सिंग हे कोरोनामुळे दिलेलं आहे, आता काही ते तितकंसं लागू होणार नाही. ठीक आहे, हे तर असणारच आहे. हाऊ टू अप्लाय, काय काय लागणार आहे, फोटोग्राफ, सिग्नेचर, डाव्या अंगठ्याचं तुमचं निशाण, हँड रिटन डिक्लेरेशन. ते डिक्लेरेशन या जाहिरातीच्या शेवटी त्यांनी दिलेलं आहे. ओके, सिग्नेचर इन कॅपिटल लेटर्स विल नॉट बी ऍक्सेप्टेड आहे ना, म्हणजे तुम्हाला काय स्मॉल लेटर्स सहित सिग्नेचर तुमची करायची आहे. ओके, ऍप्लिकेशन फी सांगितलेली आहे. एक नॉर्मल आणि यांच्यासाठी ऑदरसाठी किती आहे, 850 रुपये फी आहे. आणि जर SC ST आणि दिव्यांग असाल तर 175 रुपये. अप्लाइंग ऑनलाईन कसं करायचं ते सांगितलेलं आहे. ठीक आहे.
जनरल इन्स्ट्रक्शन्स काय काय आहेत त्या दिलेल्या आहेत. ऍक्शन अगेन्स्ट कॅन्डिडेट्स फाउंड गिल्टी ऑफ मिसकंडक्ट है ना, ज्यांनी कॉपी वगैरेचा प्रयत्न केलाय त्यांच्यासाठी आहे. कॉल लेटर प्लीज नोट कॉल लेटर फॉर प्रिलिमिनरी एक्झाम विल नॉट बी कलेक्टेड ॲट द एक्झामिनेशन व्हेन्यू, घेतलं जाणार नाही तुमच्याकडून, ते तुमच्याकडेच असणार आहे. ठीक आहे. आता दिलेला आहे महत्वाचा पार्ट म्हणजे जागांचा आहे ना. तर टोटल जागा जर बघितलात तर 6432 6432 पोस्ट ज्या आहेत त्या ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत. बँक ऑफ बडोदामध्ये अजून त्यांनी रिपोर्ट केलेल्या नाही आहेत पोस्ट. ओके, पण मे बी ह्याच्यामध्ये परत त्या ऍड होतील. राईट. बँक ऑफ इंडियामध्ये किती आहेत, सगळ्या मिळून 535 आणि अनरिझर्व्ड मध्ये किती आहेत 218 एवढ्या पोस्ट आहेत. बँक ऑफ महाराष्ट्रानं दिलेल्या नाहीत. कॅनरा बँकेत आहेत. सर्वाधिक जागा 2500 ह्या कॅनरा बँकेच्या जागा आहेत पीओच्या. ठीक आहे. तर ह्या भरपूर जागा आहेत. 1013 अनरिझर्व्ड मध्ये येतात. बाकी मग एससी मध्ये 375, एसटी 187 वगैरे वगैरे. त्यानंतर इंडिया बँक आणि इंडियन बँक आणि सेंट्रल बँकेनं दिलेलं नाही, आयओबीनं पण दिलेलं नाही. त्यानंतर पीएनबी, पंजाब अँड सिंध बँक, युको बँक आणि युनियन बँक ऑफ इंडिया अशा सगळ्या मिळून आपल्याला 6432 आणि याच्यात वाढण्याची अजूनही शक्यता आहे. ठीक आहे. त्यानंतर एनआर म्हणजे नॉट रिपोर्टेड, त्यांनी अजून दिलेल्या नाहीत. राईट. एक्झामिनेशन सेंटर आपण म्हटलं होतं वेगवेगळ्या राज्यात, आपण महाराष्ट्राचं बघूया. ओके, महाराष्ट्र काय म्हणलंय, अहमदनगर, अकोला, अंबाजोगाई, मी म्हटलं ना आता तालुका पण आहे सेंटर. अमरावती, औरंगाबाद, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नागपूर, नांदेड, पालघर, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा आणि सोलापूर एवढे काय त्या ठिकाणी सेंटर्स असणार आहेत. आणि हे मेन्सचं सेंटर आहे. तर नॉर्मली आपण 4 जे आपले महानगर आहेत तेच आहेत, औरंगाबाद, मुंबई, पुणे आणि नागपूर हे 4 आहेत. मग मुंबईमध्ये नवी मुंबई, ठाणे असं कुठेही त्याचं सेंटर येऊ शकतं. ठीक आहे. त्यानंतर काय हे तुमचं इमेज वगैरे आहे, लेफ्ट थंब काय काय करायचं ते सांगितलेलं आहे, प्रोसिजर ऑफ अपलोडिंग, आणि त्यानंतर आहे शेवटचं आपलं काय सेल्फ डिक्लेरेशन हे तुम्हाला द्यायचं आहे. ठीक आहे. तर फार मोठी जाहिरात आहे. आणि जे विद्यार्थी आता अभ्यास करत आहेत त्यांनी टेलिग्रामचं आपलं चॅनल आहे ते जॉईन करा. @B फॉर बँकिंग हे आपलं टेलिग्रामचं चॅनल आहे. बँकिंग लातूर हे आपलं टेलिग्रामचं चॅनल आहे. ठीक आहे. हे जॉईन करा. आणि आपला लातूरमध्ये बी फॉर बँकिंगचा क्लास आहे, त्या ठिकाणी मी माझ्यासोबत संचालक आहेत श्रीकांत तिडके सर, BEME, आणि त्यांना पण या सगळ्या IBPSच्या परीक्षांचा खूप चांगला अनुभव मागच्या काही वर्षांचा त्यांना आहे. त्यासोबतच इंग्रजीला योगेश राठोड सर आहेत, त्यांना मागच्या जवळपास 7 ते 8 वर्षांचा अनुभव आहे. आणि ही जी टीम हार्डकोर आपण तुमच्यासमोर उभा करत आहोत तर ती टीम ओनली बँकिंगची. आणि या टीमनं काय आता इथून पुढे या यूट्यूबच्या चॅनलवर सुद्धा या बँकिंगमधले चांगले व्हिडिओज तुमच्यासाठी आम्ही घेऊन येणार आहोत. आणि बॅचेस पण आता आपल्याकडे सुरू झालेले आहेत. तर ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप आमच्याशी संपर्क साधला नाही नक्की संपर्क साधा. आणि आमचा जो कॉन्टॅक्ट आहे तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेला आहे, तिथं तुम्ही संपर्क साधू शकता. ठीक आहे. तर आत्ताचं लेक्चर आपण या ठिकाणी इथं थांबूया. थँक्यू व्हेरी मच.